अभिनंदन। विकासाकरता एनडीएला प्रचंड बहुमत दिलेलं आहे। हा ऐतिहासिक एनडीएचा विजय आहे। जातीयवादाच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्त्वाचं आहे आणि म्हणून मागील 10-15 वर्षामध्ये एनडीएचे जे डबल इंजिन सरकार होतं त्यांनी बिहारच्या विकासाकरता जे कार्य केलं त्याच्यावर बिहारच्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि ही ऐतिहासिक विजय हा दिलेला आहे। मी याबद्दल बिहारच्या जनतेला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मोदीजी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा असाच बिहारचा विकास होईल आणि बिहार हे प्रगतशील, समृद्ध, संपन्न आणि विकसनशील राज्य म्हणून निश्चितपणे पुढे तयार होईल असा मला विश्वास आहे। पुन्हा एकदा बिहारच्या जनतेला खूप खूप धन्यवाद, अभिनंदन। 11व्या फेरीनंतरही तेजस्वी यादव पिछाडीवर असल्याची महत्त्वाची अपडेट। राघोपूरमधून तेजस्वी यादव 4829 मतांनी सध्या पिछाडीवर आहेत। तर भाजपचे सतीश कुमार यांची आघाडी कायम आहे। राघोपूर हा राजदचा लालू प्रसाद यादव म्हणजेच यादव कुटुंबाचा हा पारंपरिक गड, मात्र त्याच ठिकाणाहून तेजस्वी यादव जे हॅट्रिकच्या विश्वासात होते ते पिछाडीवर आहेत। राघोपूर जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी यादव दोनदा या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे यादवांचा हा पारंपरिक मतदारसंघ मात्र याच मतदारसंघाला आता खिंडार पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तेजस्वी यादव 4829 मतांनी सध्या पिछाडीवर आहेत। या ठिकाणी सतीश कुमार यांनी चांगली टक्कर तेजस्वी यादव यांना दिलेली आहे। 2015 मध्ये तेजस्वी यादव पहिल्यांदा इथून निवडून आले, मात्र आता सध्याचं चित्र 11व्या फेरीनंतरही ते पिछाडीवर आहेत। आणखीन एक महत्त्वाची बातमी येते, ती बातमी काय आहे पाहूयात। महत्त्वाची बातमी, अलीनगरमधून भाजपच्या मैथिली ठाकूर 9000 सध्या आघाडीवर आहेत। अलीनगर हा सुद्धा राजदचा गड, मात्र त्या ठिकाणी अलीनगरमधून आता मैथिली ठाकूर यांनी चांगलीच आघाडी घेतलेली आहे। अलीनगरमध्ये नेहमीच राजदचाच उमेदवार निवडून आलेला आहे, मात्र आता पहिल्यांदा निवडणूक लढणाऱ्या मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत। मेरा पहला टर्म है एक विधायक के रूप में, एक नया जीवन है मेरा, तो मैंने बहुत बेस्ट सोचा है अपने हिसाब से कि अपने क्षेत्र को एक मिसाल के रूप में दिखाऊंगी दुनिया वालों को। अगले 5 साल में जो मैंने काम किया है ये सब अपने काम से साबित करूंगी कि जो मुझ पे भरोसा करके इतनी यंग लड़की को टिकट दिया गया वो उसको मैंने पूरा किया। तो ये सब चीजें हैं जो मैं आगे के लिए सोच रही हूँ। तर भाजपच्या कार्यकर्त्यांचं हे सेलिब्रेशन बिहारमध्ये तर एनडीएच्या कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशनला सुरुवात झालीच होती। राज्यात सुद्धा भाजपकडून जोरदार सेलिब्रेशन केलं जातं। महिला मतदारांचं एनडीएचं सरकार बनवण्यामध्ये मोठं योगदान राहिलेलं असं म्हटलं तर आता चुकीचं ठरू नये। तर अलीनगरमधून भाजपच्या मैथिली ठाकूर 9000 सध्या आघाडीवर आहेत। 13व्या फेरीमध्ये मैथिली ठाकूर यांनी 9000 मतांची आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे। राजदचा हा बालेकिल्ला, या निकालाची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत ती आपण पाहूयात। महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये लाडक्या बहिणी एनडीएच्या बाजूने। निवडणुकीआधी 1,30,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 जमा करण्यात आले। विकासाचा नारा बिहारच्या जातीय समीकरणावर भारी पडलेला आहे। निकालाची ही वैशिष्ट्य आपण पाहतोय। 100हून अधिक बंडखोरांना शहा यांनी स्वतः भेटून शांत केलं। प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत शहांनी बैठका घेतलेल्या होत्या। अगदी सूक्ष्म प्लॅनिंग आपण म्हणतो ना, तर त्या पद्धतीचं नियोजन भाजपकडून करण्यात आलेलं होतं। आणखीन एक महत्त्वाची बातमी येते, पाहूयात।